संकल्प बोल के हम तो निकल पड़े, हर द्वार खोल के गगन कहे विजयी भव, विजयी भव, गगन कहे विजयी भव। जनसामान्यांचा हक्काचा माणूस व लोकप्रिय नेतृत्व म्हणजे सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माननीय संग्राम भाऊ देशमुख यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय धनंजय भैया देशमुख, नगराध्यक्ष कडेगाव नगर पंचायत, माननीय विजय भाऊ खाडे, अध्यक्ष व्ही स्वराज्य फाउंडेशन, माननीय संदीप दादा गायकवाड, अध्यक्ष शिवराज ग्रुप, माननीय इम्तियाज शेख, अध्यक्ष आयएस ग्रुप। कार्यसम्राट नेता माननीय संग्रामसिंह देशमुख, सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम भाऊ देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त स्पेशल गोष्टीने घेतलेला त्यांच्या राजकीय व सामाजिक कार्याचा आढावा। झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, आज झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, अरे काट कुट वाट मंदी बोचती त्याला, रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची, रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बिकुनाची, मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बिकुनाची। संग्राम भाऊ यांचा जन्म 23 मे 1973 साली झाला। घरामध्ये राजकारण व समाजकारणाचे वातावरण असल्याने अगदी लहानपणापासूनच सामाजिक कार्याचं बाळकडू त्यांना मिळत गेले। त्यांचे वडील दिवंगत आमदार संपतराव अण्णा देशमुख, ज्यांना सर्वजण टेंबू योजनेचे शिल्पकार म्हणून संबोधतात व ज्यांनी सर्वसामान्य माणसांना केंद्रबिंदू मानून आपलं राजकारण व समाजकारण केलं, अशा लोकनेत्याच्या विचारांचे संस्कार संग्राम भाऊ यांच्यावर झाले। तळागाळातील लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ज्यांनी आपलं आयुष्य खर्ची घातलं ते असामान्य नेतृत्व म्हणजे स्वर्गीय संपतराव अण्णा देशमुख। मला मंत्रीपद नको, पण माझ्या भागाला पाणी द्या, जेणेकरून कायम दुष्काळी पट्टा असणारा माझा भाग सुजलाम सुफलाम होईल, यासाठी 20 ऑक्टोबर 1995 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी, उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते टेंबू योजना मंजूर केली। आशिया खंडातील पहिली सर्वात मोठी पाणी योजना सांगली, सातारा, सोलापूर या दुष्काळी जिल्ह्यांना वरदान ठरली। ज्या योजनेमुळे आज सर्वत्र ओसाड माळ रानाने हिरवा शालू परिधान केला, त्या योजनेचे जनक शिल्पकार दिवंगत आमदार संपतराव अण्णा देशमुख यांच्या विचारांवर पाऊल ठेवत संग्राम भाऊ देशमुख यांनी त्यांच्या वाटचालीस सुरुवात केली। संपतराव अण्णांच्या अकाली निधनाने देशमुख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। संग्राम भाऊंचं वय देखील त्यावेळी जास्त नव्हतं। या दुःखातून स्वतःला सावरत संपतराव अण्णांचं राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी संग्राम भाऊ हे अगदी विपरीत परिस्थितीत समाजकारणात उतरले। तरुण वयातच संग्राम भाऊ लोकांचे प्रश्न समजून घेऊन त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न करू लागले। 2007 साली ते पंचायत समिती सदस्य झाले। नव्या उमेदीने त्यांनी शेतकऱ्यांसाठी व गरजू लोकांसाठी योजना पोहोचविल्या। 2015 साली ते सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष झाले। जिल्ह्यातील सहकार संस्थांची मातृसत्ता असलेली
जिल्हा बँक अधिक भक्कम करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. ठेव संकलनासाठी त्यांनी शेकडो संस्थांना स्वतः भेटी दिल्या व बँकेच्या ठेवी वाढविल्या. काही माणसं ही पदामुळे मोठी होतात तर काही पदं ही त्या माणसांमुळे मोठी होतात. अशा प्रकारे संग्रामभाऊ देशमुख हे कडेपूर जिल्हा परिषद गटात निवडून आले व जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होण्याचा बहुमान त्यांना मिळाला. 3 वर्षाच्या जिल्हा परिषद अध्यक्ष असताना त्यांनी त्यांच्या कामाची विशेष मोहर उमटवली. शिवाजीराव नाईकांनी गाजवलेले अध्यक्षपद संग्रामभाऊंच्या कार्यकाळाची तुलना केली जाऊ लागली. संग्रामभाऊ जिल्हा परिषद अध्यक्ष असताना त्यांनी अनेक अभिनव उपक्रम राबविले. तालुकानिहाय आरोग्य शिबिरे राबविली. प्रत्येक तालुक्यात एक आरोग्य शिबिर राबविले. 4 टप्प्यात दिव्यांग अभियान राबविले. या उपक्रमाची केंद्र व राज्य सरकारने देखील दखल घेतली. झिरो पेंडन्सी अभियान त्यांनी राबविले. सर्व ग्रामपंचायतींना विकास कार्यक्रमात सहभागी करून स्मार्ट ग्राम योजना सुरू केली. राज्यस्तरीय स्वच्छता अभियानामध्ये विशेष कामगिरी केल्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व स्वच्छता अभियानाचे ब्रँड अँबॅसेडर अमिताभ बच्चन यांच्या हस्ते संग्रामभाऊंचा सन्मान करण्यात आला. ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र स्थापन करण्यात आले. संपूर्ण जिल्हाभर विकास कामे व नाविन्यपूर्ण योजना राबवित असतानाच कडेगाव व पलूस तालुक्यात विशेष लक्ष त्यांनी दिले. त्यांच्या कालावधीत कडेगाव पलूस मतदारसंघात 689 कोटी रुपयांची विकास कामे राबविण्यात आली. कर्मचारी, अधिकारी व सगळे सदस्य यांना सोबत घेऊन टीमवर्क राबवित संग्रामभाऊंनी सांगली जिल्हा परिषदेचा डंका देशात वाजविला. 2018 सालचा यशवंत पंचायत राज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानात राज्यात पहिला क्रमांक सांगली जिल्हा परिषदेने मिळविला. जिल्हा परिषद अध्यक्ष असताना त्यांनी योग्य न्याय त्या पदाला देण्याचा प्रयत्न केला. सहकार ही पश्चिम महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे. सहकारात देखील संग्रामभाऊंनी आपला विशेष ठसा उमटविला. गोपूज या ठिकाणी ग्रीन पॉवर शुगर या साखर कारखान्याची निर्मिती करून अगदी यशस्वीपणे हा कारखाना त्यांनी चालविला. संपतराव देशमुख मिल्क युनियन हा दूध संघ देखील उत्तमरित्या ते चालवित आहेत. या माध्यमातून अनेक गरजू लोकांना नोकऱ्या मिळून मोठा रोजगार संग्रामभाऊंच्या माध्यमातून निर्माण झाला आहे. क्रीडा क्षेत्रात देखील त्यांनी विविध प्रोत्साहनपर उपक्रम राबविले. संपतराव देशमुख क्रीडा प्रबोधिनीच्या माध्यमातून त्यांनी क्रीडा क्षेत्राला राजाश्रय देण्याचा प्रयत्न केला. संजय गांधी निराधार योजना असो व इतर शेतकरी उपाययोजना असो, गरजूपर्यंत ज्या त्या योजना त्यांनी वेळोवेळी पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोना अर्थात कोविड काळात प्रचंड भीषण परिस्थिती संपूर्ण जगभर होती. आपल्या देशातही त्याचा मोठा फटका बसला. सांगली जिल्हा सुरुवातीच्या काळात हॉटस्पॉट ठरलेला असताना संग्रामभाऊ स्वतः लोकांसाठी मैदानात उतरले. पीपी किट, मास्क, सॅनिटायझर व जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करून गरजूंना त्यांनी मदतीचा हात दिला. स्वर्गीय संपतराव अण्णांच्या विचारांचा वसा व वारसा सार्थपणे संग्रामभाऊ चालवित आहेत. सतत लोकांमध्ये राहून लोकांचे प्रश्न सोडविणारा हा कार्यसम्राट नेता आहे. माननीय संग्रामभाऊ देशमुख यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व भावी वाटचालीस शुभेच्छा.